पटोलेंचा अपघात की घातपात असा सवाल उपस्थित होतोय। काँग्रेसचे आरोप सत्ताधाऱ्यांनी फेटाळून लावले आहे। काँग्रेसकडून घातपात करण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोप करण्यात येतोय। काँग्रेसचे आरोप सत्ताधाऱ्यांनी फेटाळून लावले। नाना पटोले यांच्या गाडीला अपघात झाला। या अपघातावर आता काँग्रेसकडून आरोप होतोय। काँग्रेसचे आरोप सत्ताधाऱ्यांनी आता फेटाळून लावलेत। काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांच्याकडून ट्विट करण्यात आलं होतं। नाना पटोलेंचा घातपात करण्याचा प्रयत्न असं ट्विटमध्ये म्हणण्यात आलं होतं, आरोप करण्यात आलाय। काँग्रेसचे आरोप मात्र सत्ताधाऱ्यांनी फेटाळून लावलेत। रात्री भंडाऱ्यामध्ये नाना पटोले यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्या अपघाताला भारतीय जनता पार्टी जबाबदार असं काँग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे म्हणत असेल तर हा मूर्खपणाचा कळस आहे। केवळ प्रसिद्धीसाठी आपल्या ज्ञानाचे दिवे पाजळायचे। लोंढेजी, भारतीय जनता पार्टीची अशी संस्कृती नाहीये। भारतीय जनता पार्टी सुडाचं राजकारण कधीच करत नाही। आता नाना पटोलेंचा अपघात झाला, आता त्यालाही घातपाताशी जोडणार तुम्ही? म्हणजे वैचारिक अधपतन याला आम्ही म्हणावं का एन केन प्रकारे कुठे ना कुठे चर्चेत राहिलं पाहिजे असं म्हणावं? अहो, तुम्हाला धड ते उबाटावाले विचारत नाही, सांगलीची जागा सौदा केलाय की काय, अशा प्रकारची बाहेर चर्चा आहे। खरं काय तुम्हालाच माहित। नाना पटोले यांच्या गाडीचा काल अपघात झालेला आहे रात्री, काय सांगणार यावर? नाही, मी ईश्वराला प्रार्थना करतो आणि नवरात्राच्या दिवसामध्ये माता राणीला पण प्रार्थना करतो की त्यांना ईश्वर सुरक्षित ठेवावं। त्यांना काही असं म्हणजे काही लागला नाही तर चांगली गोष्ट आहे। आणि आपण राजकीय प्रतिस्पर्धक जरी असलो पण व्यक्तिगत जीवनामध्ये प्रत्येकांचा चांगला हो हीच आपण प्रार्थना करतो। अतुल लोंढेबद्दल काय बोलावं, पण महाराष्ट्र हा संस्कारमय आहे। या महाराष्ट्रामध्ये असे घातपात कोणी करत नाही, त्यांना महाराष्ट्राचे संस्कार कळले नाही आहे। खरं तर आई महालक्ष्मी जगदंबेचा नवरात्र सुरू आहे। नाना पटोले सुद्धा आई महालक्ष्मी जगदंबेचे भक्त आहे। आम्ही जे कार्यकर्ते आहोत अशा विचाराचे नाही आहोत। आमचं सरकारी असं नाही आहे। त्यांचा पुन्हा ॲक्सिडेंट होऊ नये, त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांचं जीवन मंगलमय राहो असं मी आई महालक्ष्मीला प्रार्थना करतो।